तुम्ही इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसर आणि तुम्ही एकदम सनातन धर्मातले श्लोक मंत्र ह्याच्याकडे कशा वळलात म्हणजे? आणि त्याचे कारण ते संस्कृतमध्ये आहे परत सगळं, आणि त्याचे अनुभव पण तुम्हाला आलेत आणि तुम्ही लोकांना गाईड पण करता, तर हे कसं काय झालं? नाही, मला एक माहिती आहे, लहान असल्यापासूनच म्हणजे घरात पूजा उपास तपास ते वातावरण आहे आणि आधीपासून एक आहे की एक बोट धरून जगायचं आहे. मग ते बोट कुठलं धरायचं? तर देवाचं बोट धरायचं. सो चातुर्मासाचं पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्तोत्र आपल्याकडे लिहिलेली आहेत, त्याचं वाचन लहान असल्यापासून करत आले. पण मग पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे अजून स्तोत्र आहेत, अजून सूक्त आहेत, पण ती सगळी त्या एका कुठल्या पुस्तकामध्ये एकत्रित केलेली नाहीत. मग अभ्यासात पुढे संस्कृत हा विषय होता, शाळेत संस्कृतच्या परीक्षा दिल्या, पुढे कॉलेजमध्येही संस्कृत होतं. त्यामुळे देवभक्ती हा माझ्या जगण्याचाच एक भाग आहे की देवाला सोडून जगायचंच नाही, काही झालं तरी, की देव हवाच, देव पाहिजेच. त्यामुळे त्याला धरूनच पुढे जगत आले. आणि अर्थशास्त्र का तर म्हणजे इकॉनॉमिक्स हे माझं प्रेम आहे की धर्म आहे, उपासना आहे, पण आर्थिक नियोजन करता आलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटलं तसं ओव्हर कॉन्फिडन्स आणि अंडर कॉन्फिडन्स पण नको, इक्विलिब्रियम लेवलला राहायला हवं. तसं अर्थशास्त्रामध्ये असायला हवं की कुठल्याही क्षणी तुम्ही तुमच्या घरचं किंवा देशाचं किंवा वैयक्तिक अर्थशास्त्र सांभाळत असताना त्याचं नियोजन चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने करायला हवं. आणि हे डोक्यात फिक्स असल्यामुळे मी ग्रॅज्युएशनला अर्थशास्त्र विषय घेतला, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला अर्थशास्त्र घेतला, MBA केलं, तेही याच विषयामध्ये केलं आणि शिकवते सध्या मुलांना हेच अर्थशास्त्र. पण ते थोडं या बॅकग्राऊंडने शिकवते, त्यामुळे मुलांना ऐकायलाही आवडतं, कारण गोष्टी अनुभव हे सगळं शिकवत आजच्या पिढीपर्यंत. आणि आता असं झालं की सगळ्याच पिढ्यांशी संवाद साधते मी, म्हणजे 80, 85, 90 वर्षाचेही स्तोत्र वर्गात शिकायला असतात आणि कॉलेजमध्ये 19, 20, 21 वर्षाचीही मुलं असतात. आणि प्लस आता माझ्या वयोगटातलेही 40, 50चे मध्य वयोगटातलेही लोक असतात. सो मला खूप छान वाटतं की मी सगळ्यांशी संवाद साधू शकते. आणि खरं सांगायचं तर या सगळ्यांमध्ये कुठेही मला अर्थार्जन व्हावं हा माझा उद्देश, ध्येय अजिबात नाही. मला फक्त एवढं वाटतं की माझ्या आयुष्यात मी जे चढ उतार बघितलेले आहेत, मी जे खाचखळगे बघितलेले आहेत, ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, वेगवेगळ्या फॉर्मॅटमधून असतं. फक्त कुठेही कोणाचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, मनशक्ती कमी होऊ नये आणि सगळ्यांनी छान चांगलं आयुष्य जगावं. एक फक्त जाता जाता सांगेन की जसं मी मगाशी म्हटलं की अपमृत्यू, अपघात, आत्महत्या खूप ऐकतो, वाचतो. उपासना कशी मदत करते आपल्याला, खास करून देवी उपासना. का आत्महत्या करतात लोक? कंटाळलोय मी, खूप त्रास झाला, हे सगळं आउट ऑफ कपॅसिटी आहे माझ्या, आणि मग मी आयुष्य संपवणं हा सोपा उपाय आहे. पण तो सोपा उपाय नाही आहे. जसं सकाळी घरातून निघताना, हा जर का आता माझ्या घरी पसारा आहे, मला कंटाळा आला आवरायचा आता, आणि मग मी सकाळी बाहेर पडले तर संध्याकाळी मलाच आवरायचं आहे. मी दुपारी जाऊन नवीन घरात शिफ्ट होणार नाही आहे, मी इथेच येणार आहे, हे मला क्लिअर करायचं. सो जेव्हा तुम्ही एक आयुष्य संपवता त्यावेळेला इथले पसारे आवरायला तुम्हाला पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागतो आणि तुम्हाला पुन्हा स्क्रॅचपासून सुरुवात करावी लागते. सो थांबा. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की नाही आता मी नाही, माझी शक्ती संपली आहे, आता मी नाही बेअर करू शकत, माझ्यावर विश्वास ठेवून थांबा इथे या क्षणी. मंत्र स्तोत्र जे सोपं आहे ते म्हणा. काहीच येत नसेल तर प्रणम्य शिरसा देवम साष्टांग नमन हे माझे, ही जी आपल्याला लहान असताना शिकवलेली स्तोत्र आहेत ती स्तोत्र म्हणा, शिका आणि थोडा धीर धरा. एक गोष्ट अकबर बिरबलाची, तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल की अकबराने बिरबलाला सांगितलं की मला असं काहीतरी सांग की जे कुठल्याही वेळी ते लागू होईल. आता अकबराला माहिती होतं की बिरबला हुशार आहे, त्याला काय कठीण, तो उत्तर देईल. बिरबल म्हणाला म्हणजे नक्की काय तुला ऐकायचं आहे, म्हणजे चांगल्या वेळचं ऐकायचं आहे का कठीण काळातलं ऐकायचं आहे, ते मला माहीत नाही, तू असं वाक्य सांग की जे कुठल्याही क्षणी मला लागू होईल. बिरबलाने त्याला एक वाक्य सांगितलं, ही वेळ जाईल, ही वेळ जाईल, धिस शॅल पास. वाईट दिवस असतील, धिस शॅल पास, ही वेळ निघून जाईल, आणि चांगली वेळ असेल तर ही पण वेळ जाणार. सो आपण हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि छान चांगलं
तुम्ही असं खूप रोज हसत राहायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. जेव्हा त्रास वाटेल, जेव्हा दुःख वाटेल, तेव्हा एकटे बसा, भरपूर छान ओक्साबोक्शी रडून घ्या, मन स्वच्छ करा, अश्रू वाहू द्या. जसं कधीतरी लहान असताना आपण खूप रडायचो तसं रडून मन हलकं करा आणि ट्रस्ट मी तुम्हाला खूप छान वाटेल. आणि दॅट इज द प्रोसेस ऑफ रिज्युविनेटिंग. तुम्ही पुन्हा रिज्युविनेट व्हाल, तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात कराल. आणि देवी आहेच की आपली, ती घेणारच आहे. आता हे नवरात्र गेल्यानंतर पुन्हा नवरात्र आहेत, पुन्हा गणपती आहेत. आपण असे 100 नवरात्र साजरे करू एकत्र. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.